नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सुद्धा आता शलाकाला म्हणत असते की शलाका, आनंदीच्या जागी जर दुसरी मुलगी असती आणि तिने जर हे सगळं केलं असतं ना, तर तू त्या मुलीचं कौतुक केलं असतंस. पण का हे सगळं आनंदी करते आणि आनंदीचा तुला राग येतो ना, म्हणून तू तिचं कौतुक करत नाहीयेस. तेव्हा शलाका म्हणते, मी आनंदीचा राग कशाला करू काकू. तेव्हा इथे सुद्धा म्हणत असते, कारण मला माहिती आहे घर सोडून जाण्यासाठी तूच आनंदीच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली होतीस ना, कारण तुला ती या घरामध्ये सुद्धा नको आहे. मी या गोष्टीकडे खूप जास्त दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, कारण आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून मी गप्प बसले होते. पण मी तुझं वागणं आता खपवून घेणार नाही. आनंदीच्या विरोधात एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही. तेव्हा इथे वृंदा काही बोलायला जाणार, तेवढ्यात सुद्धा म्हणते की वृंदा बाद झाला, आता बाद झालं. अगं आनंदी आणि सार्थक या दोघांच्या आयुष्यामध्ये आता कुठे आनंदाचे क्षण आलेत. त्या दोघांना जर आनंदाने एकत्र राहायचं असेल तर मी आई म्हणून त्यांच्या सुखाच्या आड काय येऊ. माझ्याकडून हे होणार नाही. त्या दोघांना बाहेर जर फिरायला जायचं होतं तर ते जाणारच. तर जर माझी मुलगी माझ्या जावयाबरोबर बाहेर कुठे फिरायला गेली तर आई म्हणून मला आनंदच होईल ना. मग तेच मी माझ्या सुनेच्या बाबतीत का आनंदी होऊ शकत नाही. तुम्ही दोघीजणी मला काही आता बोलायला सांगू नका. मी आनंदीच्या विरोधात एक शब्दसुद्धा बोलणार नाही आणि ऐकून तर मुळीच घेणार नाही. तेव्हा वृंदा म्हणत असते, चल बाई, बोलण्यात काही अर्थच नाही आहे. एक शब्द बोललो त्याच्यावरून किती सुनावलंच. चल शलाका, यापुढे आपण काहीच बोलायचं नाही. तेव्हा इथे सार्थकची बहीण म्हणत असते की वा आई वा, काय सुनावलंच ग त्या दोघींना, त्यांची बोलतीच बंद केलीस. तेव्हा सुद्धा म्हणत असते, कधी कधी आपल्या घरच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी बोलावंच लागतं. आपली दुसरी बाजूही दाखवावीच लागते, नाहीतर मग आपले घरातलेच लोक आपला गैरफायदा घेतात. तेव्हा इथे काकासुद्धा आता टाळ्या वाजवतात. त्यांना सुधाचा खूप जास्त अभिमान वाटतो, कारण तिने चांगलीच आनंदी आणि सार्थकची बाजू घेतलेली असते. तर इथे सार्थक आनंदी आता दोघंजण छान बाहेर फिरायला आलेले असतात. दोघेही छान तयार झालेले असतात. त्यानंतर इथे दोघेही आता भेल खाण्यासाठी थांबतात. तेव्हा सार्थक आपल्या हाताने आनंदीला भेल भरवतो. तेव्हा आनंदी खाते सुद्धा लगेच, कारण का सार्थकला आठवतं जेव्हा त्यांचं नवीनच लग्न झालेलं असतं तेव्हा सार्थक तिला भरवायला जाणार, तेव्हा आनंदी नाही असं म्हणते. तेव्हा सार्थक सुद्धा तिला जबरदस्ती करत नाही. पण आता इथे परिस्थिती पूर्णपणे बदललेली असते. सार्थक आणि आनंदी दोघेही आता एकमेकांवरती प्रेम करायला लागलेले असतात. तेव्हा दोघेही एकमेकांना भेल भरवत असतात आणि छान एन्जॉय करत असतात. तर इथे काका आता रूममध्ये येतात आणि एक छान असं गाणं म्हणत असतात, ओ मेरी सोहर जबी. तेव्हा इथे सुद्धा म्हणत असते, काय काय झाले की आज तुम्हाला. तेव्हा काका आता गजरा काढतात आणि म्हणतात, हे बघ, आज मी माझ्या सुंदर बायकोसाठी गजरा घेऊन आलेलो आहे. ती म्हणते, आता तुम्हीच माळा बरं माझ्या केसांमध्ये. तेव्हा इथे काका केसांमध्ये गजरा माळतात आणि म्हणत असतात, मला आज बायको म्हणून तुझा खूप अभिमान वाटतोय. आज तू तुझ्या सुनेची आणि लेकाची बाजू घेतलीस आणि त्या दोघींना चांगलं सुनावलंस ना, हे गरजेचं होतं आणि ते तू केलंस. तेव्हा सुद्धा म्हणत असते, मी एवढं काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इथे काका म्हणतात, पण सुद्धा तुला माहिती आहे का, सार्थक आणि आनंदीला बघून तुला आपले जुने दिवस आठवले ना, जेव्हा आपलं नवनवीन लग्न झालं होतं. तेव्हा काका म्हणतात, त्यावेळेला आपण जीन्स टी शर्ट घालून कसे बाहेर गेलो होतो, तसं आता पण जाऊया का. तेव्हा सुद्धा म्हणत असते, अहो आता कुठे या वयेमध्ये जीन्स आणि टी शर्ट घालायची. तेव्हा काका म्हणतात, हा मग काय झालं, हे वय असलं म्हणून काय झालं, मन तरुण हा वय आणि ते आपलं आहे ना. तेव्हा इथे सुद्धा म्हणत असते, बरं ठीक आहे, आता तुम्ही बाहेर जा, मला स्वयंपाक करायचा आहे, मला खूप कामं आहेत. तेव्हा इथे काका म्हणतात, आज स्वयंपाक बनवायचा नाही, आज तू फक्त सगळ्यांसाठी झणझणीत मिसळ बनवायची. आज आपण सगळेजण मिसळपाव खायचे आहे. तर इथे सार्थक आणि आनंदी दोघंजण मिसळपाव खायला आलेले असतात. तेव्हा आनंदी मिसळपाव खात असते आणि म्हणते की आमच्या घरी सगळ्यांना मिसळपाव खूप जास्त आवडते. तेव्हा सार्थक म्हणतो, अच्छा, म्हणजे आमच्या घरी का, आपल्या घरी म्हणायचं आता. तेव्हा आनंदी म्हणते, हो, आपल्या घरी सगळ्यांना मिसळपाव खूप आवडते. तेव्हा इथे सार्थक आता आनंदीला मिसळ भरवायला जात असतो. तेव्हा इथे आनंदी म्हणत असते, सर काय करते, लोक बघतायत ना. तेव्हा सार्थक म्हणतो, बघू दे लोकांना, त्यांना सुद्धा कळू दे की नवरा बायकोला प्रेमाने मिसळपाव भरवतोय. तेव्हा इथे आनंदी सुद्धा आता लगेचच मिसळपाव खाते. तेव्हा सार्थक म्हणतो, आता मला पण भरवा. तेव्हा इथे आनंदी सुद्धा आता सार्थकला मिसळपाव भरवते. तेव्हा सार्थक म्हणतो की आता खऱ्या अर्थाने आपण मिसळपाव खातोय असं वाटतंय की नाही. तेव्हा इकडे सार्थकला आठवतं, तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा खूप दिवसांपूर्वी भेटलो होतो तेव्हा मला ठसका लागला होता आणि तुम्ही मला पाणी प्यायला दिलं होतं. तेव्हा आनंदी म्हणते, हो हो, माझ्या लक्षात आहे. तेव्हा तिला आठवतं की जेव्हा खात असताना सार्थकला ठसका लागतो तेव्हा ती लगेचच घाईघाईने आपल्या बॅगमधून त्याला पाण्याची बाटली काढून देते. तेव्हा इथे आठवत असताना हसत असतानाच आता आनंदीला सुद्धा ठसका लागतो. तेव्हा सार्थक धावत पळत जातो आणि तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. आणि पाणी पिऊन झाल्यानंतर सार्थक आनंदीला म्हणतो की वर बघा वर, म्हणजे तुमचा ठसका आणि खोकला दोन्ही निघून जाईल.
तेव्हा आनंदी त्याच्याकडे प्रेमाने बघते आणि म्हणत असते, सर तुम्हाला माहिती आहे, आधी मला वाटायचं मी या जगातली कम नशिबी मुलगी आहे. माझा जन्म कशासाठी झाला आहे, माझ्या आयुष्यात फक्त दुःख आहेत. पण जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात ना, तेव्हा मला कळलं की मी या जगातली सगळ्यात नशीबवान मुलगी आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, असं नाही आहे, या जगामधला मी नशीबवान मुलगा आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. नाहीतर माझं आयुष्य फक्त या रश्श्यासारखं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मटकी टाकलीत, त्याच्यामध्ये कांदा टाकलात, लिंबू पिळलात आणि छान असं झणझणीत मिसळीसारखं माझं आयुष्य सुंदर करून टाकलं. तुम्ही अशाच नेहमी हसत राहा, आनंदी राहा, माझ्याबरोबर सुखात राहा, असं आता सार्थक म्हणत असतो. तुमच्या चेहऱ्यावरचं हे स्माईल असंच राहू द्या, तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही जगा आनंदी म्हणून. तेव्हा इथे आनंदी आता सार्थककडे बघते आणि खूपच जास्त तिला छान वाटत असतं सार्थकचं हे बोलणं ऐकून. तरी ते शालका म्हणत असते की आई बघितलंस ना, सगळी गोष्ट आता आपल्या विरोधात जायला लागली. तेव्हा वृंदा म्हणत असते, हे चांगलं होत नाही आहे, आपल्या मनाप्रमाणे काहीच होत नाही आहे, काय करायचं आपण आता. म्हणजे सुधाला कितीही आता त्या आनंदीच्या विरोधामध्ये भडकवण्याचा प्रयत्न केला ना, तरी आपल्या बोलण्याचा तिच्यावरती काही एक परिणाम होणार नाही आहे. तेव्हा इथे शालका म्हणत असते, आई बघितलंस ना तू, काकू आपल्यावर किती चिडली, तुलासुद्धा बोलली ती तुला. तेव्हा वृंदा म्हणते, आणि तुला बोलली ते. तेव्हा इथे शालका म्हणते, मला बोलली तरी चालेल गं, पण तुलासुद्धा ती बोलायला लागले. याचा अर्थ आता आपण त्या आनंदीच्या विरोधात तिला कितीही भडकवलं ना, तरी उपयोग होणार नाही आहे. तेव्हा इथे वृंदा म्हणत असते की आपली मदत करायला तरी कोण आहे, हा आदर्श. मला असं वाटलं होतं की आदर्श तरी ही प्रॉपर्टी, हा बिझनेस सगळा त्याच्याकडे घेईल, पण तो सुद्धा एक नियमी माणूस, म्हणजे त्या भावाच्या विरोधात सुद्धा जात नाही तो, अगदी बापावरती गेलाय. तुझ्या बापाला सुद्धा हे कधी जमलं नाही आणि तुझ्या भावाला सुद्धा जमलेलं नाही आहे. तर इकडे आता आनंदी आणि सार्थक दोघंजणं बसलेले असतात, सेल्फी वगैरे काढत असतात. तेवढ्यातच काही मुलं येतात फुगे घेण्यासाठी, त्यांच्याकडे पैसे नसतात. तेव्हा आनंदी त्या फुगेवाले दादांना पैसे देते आणि सगळे ते फुगे घेते आणि त्या लहान मुलांना देऊन टाकते. तेव्हा सार्थक म्हणतो, तुम्हाला लहान मुलं खूप आवडतात ना. तेव्हा इथे आनंदी गप्पच बसते. सार्थक म्हणतो, सॉरी, मी तुम्हाला असं विचारायला नको होतं. तेव्हा आनंदी म्हणते, नाही सर, मला वाईट वाटलं नाही आहे, मला लहान मुलं खूप आवडतात, कारण ती निरागस असतात, त्यांच्या मनामध्ये कपट नसतो म्हणून. तेव्हा सार्थक म्हणतो, मग ठीक आहे, तुम्हाला जर आता लहान मुलं इतकी आवडतात तर मुलांचा विचार करायला काही हरकत नाही आहे. काय वाटतं तुम्हाला, तुम्हाला काय हवं सांगा, मुलगा की मुलगी. तेव्हा आनंदी म्हणते, सर काय बोलताय तुम्ही, लोक बघतायत. तेव्हा सार्थक म्हणतो, मी माझ्या बायकोबरोबर बोलतोय, तुला काय हवंय सांग ना. तेव्हा आनंदी म्हणते, काहीही. तेव्हा सार्थक म्हणतो, मला तर बाबा मुलगी हवी, तुमच्यासारखी गोड. आणि जर मुलगा आणि मुलगी मला दोन्ही झाले ना, तर मी त्यांची नावंसुद्धा विचार करून ठेवले. तेव्हा आनंदी म्हणते, काय नावं ठेवणार आहात तुम्ही. तेव्हा सार्थक म्हणतो, मुलगा झाला तर हॅपी आणि मुलगी झाली तर खुशी. तेव्हा इथे आनंदी आता लाजते आणि जातच असते. तेवढं तर सार्थक तिला पकडतो. तर इथे केदारला धमकी देणारे काही गुंड आलेले असतात. ते म्हणत असतात, हे बघ केदार, आमचे जर पैसे तू आता परत केले नाहीस ना, आम्हाला शेंड्या लावल्यास ना, तर आम्ही तुला सोडणार नाही, हे गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा केदार म्हणत असतो, हे बाबा, तुला तुझे दुप्पट पैसे मिळतील, कशाला काळजी करतोस. फक्त तुला एक काम करायचं आहे, पोलिसांपासून स्वतःला जरा सेफ ठेव. पोलीस तुझा पाठलाग करताय, त्या आनंदीच्या पोटामध्ये सुरा खुपसला होतास ना, लक्षात आहे ना तुझ्या. पोलीस कधीही ती केस ओपन करू शकतात. तेव्हा इकडे तो माणूस म्हणत असतो, केदार, म्हणूनच तुला सांगतोय की आमचे पैसे परत करून टाक. तसंही आता फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये सगळीकडे त्या सार्थकने CCTV कॅमेरे लावलेत. चोरी करणंसुद्धा आता शक्य होत नाही आहे. त्याच्यामुळे आमचे पैसे जर तू आता नाही दिलेस ना, तर तुझा मुर्दा पाडायला आम्हाला वेळ लागणार नाही आहे. तेव्हा केदार म्हणत असतो, तू कशाला काळजी करतोस, मी आहे ना. कशी चोरी करायची आणि कसं तुला दुप्पट तुझा माल द्यायचा हे मला बरोबर माहिती आहे, काळजीच करू नका, फक्त तुम्ही आता इथून जा. तेव्हा इकडे आता ते गुंड लोक गेल्यानंतर काका तिथे येतात आणि त्यांनी आता केदारचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा केदार म्हणतो, काका तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, मला माफ करा. तेव्हा इथे काका म्हणत असतात, ज्या ताटामध्ये खातोस त्याच्यामध्ये तुला छेद करायला आज वाटत नाही तुला, तू हे जे करतोयस ना ते खूप चुकीचं आहे, हे सगळं आता मी जाऊन सांगणार आहे. तेव्हा इथे केदार म्हणत असतो, काका प्लीज थांबा. तेवढ्यातच आता काका काही तिथे थांबत नाही. केदार म्हणतो, आता गेलं, आता घरातून सुद्धा मला तो सार्थक हकलून देईल आणि ऑफिसमधून सुद्धा. काका जाऊन आता सार्थकला सगळं सत्य सांगतील. तेव्हा केदार आता खूप घाबरलेला असतो. तर इथे सार्थक आनंदी घरी आलेले असतात. तेव्हा इथे आनंदी म्हणते, आई मी तुम्हाला मदत करते. तेव्हा इथे सुद्धा म्हणत असते, नाही नको गं, तू आत्ताच आली आहेस ना, काय रे तुम्ही दोघंजणं, बाहेर किती कडक ऊन पडले आणि तुम्ही एवढं उन्हातून फिरायला गेलात. तेव्हा सार्थक म्हणतो, हा मग काय झालं, मजा आली हो की नाही, हो मजा आली की नाही. तेव्हा सुद्धा म्हणते, मग कुठे कुठे गेला होतात, कुठे बाहेर फिरलात, फोटोज वगैरे काढलेत की नाही, जरा दाखवा मला. तेव्हा इथे सार्थक लगेचच मोबाईलमधले फोटो सगळे आईला दाखवत असतो. तेव्हा इथे आनंदी म्हणत असते, आईने फोटो बघितले आणि त्यांना जर राग आला तर, आणि ती आता घाबरलेली असते.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आनंदी किचनमध्ये काम करत असते आणि सार्थक तिला थोडा त्रास देत असतो. तेवढ्यात सुधा तिथे येते आणि म्हणते, काय रे, माझ्या सुनेला त्रास देतोयस का तू? तेव्हा इथे सार्थक म्हणतो, हा मग काय झालं, ती माझी बायको पण आहे. तेव्हा सुद्धा म्हणते, आधी ती माझी सून आहे, कळलं तुला, त्रास देऊ नकोस तिला. तेव्हा इथे काका म्हणत असतात, हे बघ केदार, तुला काय वाटलं, आता मी कुणाला काही सांगत नाही आहे, घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे, म्हणून मला कुणाच्याही आनंदावरती विजन टाकायचं नाही आहे, कळलं ना तुला. तेवढंच सार्थक तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं बाबा?